एकीकडे अजित पवारांनी काकांसोबतच्या युतीचे संकेत दिल्याची चर्चा असतानाच अजितदादांनी भाजपवर मात्र गंभीर आरोप केलेत। पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना अजित पवारांचा भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेत। भाजपची राक्षसी भूक पाहवत नसून इथे मोठ्या प्रमाणावर हप्तेखोरी सुरू असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। आपल्याकडे त्याचे पुरावे असल्याचे अजित पवारांनी सांगितलंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरही अजितदादांनी आगपाखड केली आहे। एकीकडे महायुतीचं मैत्रीपूर्ण लढत लढायचं ठरवलं असतानाही अजित पवारांनी भाजपवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। त्याला भाजपच्या परिणय फुके यांनी उत्तर दिले। त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये ही वादाची ठिणगी पेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। अजितदादांनी ते एक मन आहे, जिनके काच के घर होते वो दूसरों के घर पे पत्थर नहीं मारते। तर मला असं वाटतं की हे अजितदादाला तंतोतंत हा विषय बसतो। तर मला वाटतं अजितदादांनी संयम ठेवून वागावं किंवा बोलावं याच्यात मला असं वाटतं। तर 70,000 कोटींच्या घोटाळ्यावरून अजित पवार नेमके काय म्हणाले आणि त्यांना परिणय फुकेंनी काय प्रत्युत्तर दिले आपण पाहूयात। तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। अजितदादाच्या तोंडून हे शब्द बरे वाटत नाही मला, पण ठीक आहे। त्यांनी जर असा आरोप केला असणार तर मला असं वाटतं की लोकांना त्यांनी संदेश दिला आहे की भ्रष्टाचाराचं कोणाचं दहन करायचं आहे, कोणत्या पक्षाला मतदान दिल्याने आणि कोणत्या पक्षाला नाकारल्याने कसा भ्रष्टाचाराचं दहन होणार हे सामान्य नागरिकांना, सामान्य मतदाराला 100% ठाऊक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.